हा गुड आंबा आता कवळाच आहे तो, बिलकुल कवळा आहे. कशासाठी मी कवळेच बघून आणले. आकाश श्रावणाच्या नंतर हा गुड आंबा, हे आंबा पक्का होत असतो. आणि त्याच्यासाठी आता बायका काय करत असत्या, मुलांना सुट्ट्या लागल्या, मग आता हे काय घ्यायचं ते काय घ्यायचं, त्याच्यामुळं हे गुड आंबा आहे ना, पोळीवर असा गरम गरम पोळीवर टाकून दिला की छान लागतो तो खायला. याला बनवायला काय आहे, 2 चमचे टाकायचे तुपाचे आणि मस्त ते परतू घ्यायचं, चांगला मस्त शिजून द्यायचा. गाजराचा हलवा बनवतो ते टाईप करायचा, मस्त मऊसूत शिजवायचा आणि गूळ तूप घालायचं, मग विलायची पावडर हे असं टाकायचं, छान करून घ्यायचं. हे बघा, कैरी सगळं किसणार आहे मी त्याला. मग तो आहे ना कैरीचं बी आपण आहे ना पणं पण चांगलं लागतं बरं का. कलमी आंब्याचं उन्हाळी लागत नाही, गारवा बसतो. आता उन्हाळ्याचं कसं उष्णता, कोणाला शुगर बिगर असते, कोणाला BP असतो, तर आपण लई गोड खाण्याच्या ऐवजी याचं थोडं पणं करून पिलं तरी चालतं. हे किसलं नाही असं मस्त उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा, काळे मिरे घालायचे 2 आणि असं करून घ्यायचं, उकळून मस्त छान गार करायचं, गूळ घालायचं छान. ते पण करून पिऊन घ्यायचं, उष्णता खतम आणि मनाला शांती. नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आता याची प्रोसिजर परत तुम्हाला एकदा दाखव. किसून घेतला आधी. हा कलमी आंबा अर्धा किलोचा कलमी आंबा होता, तर हा मस्त किसून घेतला. असा किसून घेतल्याच्या नंतर आता मी याच्यामध्ये 2 चमचे हे गावरान तूप टाकते. जास्त नाही टाकायचं तूप याच्यामध्ये, 2 चमचे टाकायचं गावरान. हे बघा, ही साखर आहे बरं का. अर्धा किलो आंबा आहे, आता अर्धाच किलो साखर आहे. साखर आंबा करणार आहे, गुड आंबा करणार होते पण गुड नाही राहिलं. आता स्वादिष्ट साखर आंबा बनवणार आहे, बनवून राहिले छानपैकी. आता याला चांगलं ते तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं, मस्त छान असं मऊसूत होईपर्यंत. एकदा असं हा छान झाला ना, थोड्या वेळात 1-5 मिनिटांनी साखर घालायची आणि मंद आचेवरच होऊ द्यायचं. ते लागतं ना खाली, त्याच्यामुळे. याच्यामध्ये काय आहे, आंबटपणा नाही असतो. कलमी आंब्यात आहे ना बिलकुल आंबटपणा नसतो. तो असा काकडीसारखं खाल्ला तरी पण छान लागतो. काचेच्या बरणीत भरून ठेवायचं, थंड होऊ. मी झटपट रेसिपी काय म्हणते की असं काही पण आहे ना, झटपट बनवण्याची. स्वयंपाकाचे कामं करायची ना पहिले, आता पण करते, पण आता घरोघर जाऊन नाही करत. आता फक्त मी माझ्या घरी असे कुणाची ऑर्डर आली किंवा कुणी असं सवासणीचं सांगितलं असं तरच मी करते रिलॅक्समध्ये. त्याच्यात साखर घालू.
हे बघा आता साखर घालून घेतली याच्यामध्ये. आता याला ना थोडं थोडं पाणी सुटलं बरं का. मग हे पाणी याच्यामध्ये तो किसलेला आंबा आहे ना तो छान मस्त असा मस्त मऊसूत होईल. मग ते दोन्हीचा एकजीव झाला का मग तो जिलीचा आकार येतो, त्याला जिली टाईप मस्त होऊन जातो मऊ असं छान. तर शिजून शिजून मग मस्त बारीक होतो. आता दिसतो तेवढा तो उगाच थोडा होईल काहीतरी. त्याच्यात एक सुंठ घालणार, थोडी विलायची घालणार, बडीशेप नाही घालायची त्याच्यामध्ये. आता एक 5 मिनिटं याला असंच हलवायचं. ती पूर्णपणे साखर विरघळून गेली ना तर मग ते शिजत शिजत येईल. त्याला असं भरपूर पाणी सुटेल बरं का. घाबरून नाही द्यायचं त्याला. पाणी जरी सुटलं ना की ते खराब नाही होणार, काय नाही. मस्त त्याचं बारीक आचेवर ठेवायचं मस्त बारीक करून. आणि हे ना कसं आहे छोट्या मुलांना कसं आहे आपलं गरम गरम पोळी घेतली त्याला असं जिलीसारखं लावून दिलं ते हिंडून फिरून खातात मस्त. आपण पण लोणच्यासारखं असं ताटाला घेतलं वाढून चांगलं लागतं. लोणच्यानं काय होतं ॲसिडिटी होती कोणाला, आंबट नाही खाल्लं जात. बघा हा मैत्रिणींनो, हा साखर आंबा बघा किती भारी कलर आलेला, ऑरेंज ऑरेंज मँगो कलर आला बघा किती छान आहे का. अगदी मस्त सॉफ्ट झाला, अगदी उलटण्याला सुद्धा चिटकत नाही. हे बघा खाऊ घाला, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मैत्रिणींना मला सपोर्ट करा. बाय.